नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही फॅमिलीत चाललो आहे गावाला। तर गावाला जायचं आहे कारण आहे की आमच्या ग्रामदेवतेचे म्हणजे कार्यक्रम आहेत, पूजा वगैरे आहे। सो आम्ही आता चाललो आहे, रिक्षाने गावी चाललो आहे। आता 6 वाजले आहेत आणि आम्ही आता पोचलो आहे पनवेलला। सो तुम्हाला अपडेट देत राहू थोड्या वेळाने। सो भेटू अजून पुढे, सांगत राहू काय तुम्ही काय नाही। गुड मॉर्निंग गाईस, आता झाली आहे सकाळ, वाजले आहेत 9 किंवा 10 असे काहीतरी वाजले असतील। तर काल मला अपेक्षा नव्हती की आम्ही एवढ्या लवकर पोचू। आम्ही ठरवलं की 12 वाजेपर्यंत पोचू, आरामात जाऊ। तर पप्पांनी पुढे रिक्षा काय थांबवलीच नाही, काय नाही, एकदम सुसाट घेऊन आले। तरी आम्ही 10:30लाच पोचलो इथं, म्हणजे भरणनाक्याला। पप्पांनी म्हटलं भरणनाक्याला आपण पोचलो तर तिकडं जेवण वगैरे करूनच जाऊ। तर पप्पांच्या ओळखीवरती एक हॉटेल आहे, हॉटेलचं नाव आहे श्री कालकाई कृपा। तिकडचं जेवण आम्ही ट्राय केलं, तर तिकडचं जेवण ना एवढं भारी होतं ना, म्हणजे प्रॉपर ना कोकणीचं ऑथेंटिक जेवण असतं ना तसंच एकदम जेवण होतं। म्हणजे तुम्हाला जेवण दाखवतो बघा कसं, तर एवढं भारी जेवण होतं ना तिकडं, तर तुम्ही मस्ट बी ट्राय करा तिकडं। हॉटेल प्लस रेस्टॉरंट आहे, राहण्याची वगैरे सोय आहे उत्तम, म्हणजे एकदम क्लीन हॉटेल आहे, काय टेन्शन नाही काय नाही, आणि सेफ आहे। जर तुमच्यातलं कोणी जर राईड बीट करत असेल किंवा कोकण ट्रिप काढत असेल तर मस्ट बी तुम्ही त्या हॉटेलला व्हिजिट द्या, खूप भारी हॉटेल आहे। सो आत्ता आम्ही आहे आमच्या नवीन घरामध्ये, बघू शकता त्याचं अजून काम चालू आहे। तर आता आम्ही थोड्या वेळात जाऊ तिकडे घरी, नाश्ता वगैरे करू। मम्मी नाश्ता बनवते आणि पप्पा थोडं कामासाठी वाटतं काहीतरी बाहेर गेले आहेत। तर थोडंच वेळात आम्ही ना वरच्या देवळात जाऊ, तुम्हाला दाखवू तिकडचं काय सीन आहे काय नाही ते। तर भेटू थोड्या वेळ, चला। बघू शकता इथं माझी मम्मी आता भाकरी भाजते आणि माझे आजोबा इथं हाय करा, इथं बघा, असा करा, असा करा, हात दाखवा असा, नमस्कार करा, नमस्कार बघा इथं इथं हे माझे आजोबा, मम्मी इथं भाकरी भाजते। आता आई कुठे गेले? मातीने गेले पप्पा घेऊन येतील। तू काय खातोय रे? शेंगा। अरे शेंगा खा, मला पण दे, जाणलं म्हटलं सालपाट देते, सालपेट ना सालपाट चांगले लागतात खूप। कोकणात आणि शेंगा नाही खाल्ले असं होणार आहे का? आवडे शेंगा उकळे का वले त्या शिजवा आणि सुकी हवे त्या भाजायचे चिकले। मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून। मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून। ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती, साध घालती पुन्हा नव्याने तिरंगाची जाती। और अभी तो रुको,
क्लाइमैक्स अभी बाकी है। आपल्यावर संवाद करते याचं कारण काय? देवा इंद्रिया शिकून निर्माण करता असलो तरी हे ब्रह्मांड विधीच्या विधानाला चालत आहे. नाही माझा
गुण